सगळं जर आहे तर भजन करणंच राहील. तुला नेमकं कोणत्या ठिकाणी पाहावं मी असा प्रश्न होता ना. सगळंच मी म्हटलो काय भजन करायचं. आपण ज्या वेळेला बसलो काकाला एवढा भात आहे, एवढा भात आपण एकदम खातो, एवढा भात एकदम खात नाही आपण. मग तसं तुला नेमकं कोणत्या स्वरूपात पाहावं अशा प्रकारचा प्रश्न होता. म्हणून तर माझं स्वरूप तसं असंख्य इथे या जगात वस्तू मात्र, प्राणी मात्र, वृक्ष, झाडं, असंख्य नाही लाखो पदार्थ या जगामध्ये आहेत. काही पशु आहेत, काही पक्षी आहेत, काही वस्तू आहेत नाही का, काही स्थावर आहे, काही जंगम आहे. अनेक रूपाने हे जग नटलेलं आहे. मग त्यामध्ये चंद्र, सूर्य, समुद्र, आकाश, पंचमहाभूत, असंख्य प्रकारचं दृश्य, अदृश्य अशा अनेक वस्तू आहेत. याच्यामध्ये नेमकं भगवंताचं स्वरूप कोणत्या ठिकाणी पाहायचं नाही का, अशा प्रकारचा प्रश्न होतो. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की सगळं पाहण्यापेक्षा तुला माझं ठराविक माझी म्हणजे जिथं माझं जास्त काय होतं आविष्कार जास्त होतो, विशेषत्वानं माझा आविष्कार ज्या ठिकाणी जास्त होतो ते माझं तू स्वरूप समजतं. मग तसं जर पाहिलं तर सगळ्या याच्यामध्ये वृक्षांच्या मध्ये मी आहे, सगळ्या वृक्षामध्ये मी आहे, जडामध्ये मी आहे. परंतु सगळे वृक्ष म्हणजे नाही, त्यामध्ये कल्पवृक्ष जे आहे ते माझी विभूती आहे. सगळी माणसं माझीच रूप आहे, परंतु राजा हे माझं विशेष रूप आहे नाही का. त्यानंतर सगळं जे तेज आहे ते तेजही त्या तेजाने मीच व्यापलेलं आहे, पण त्यामध्ये सूर्य हे माझं स्वरूप आहे. इंद्रिय तसे पाहिलं तर इंद्रिय माझ्याच मुळे असतात, पण त्या इंद्रियामध्ये मन हे माझं स्वरूप आहे. म्हणजे जे जे भगवंताचा विशेष करून आविष्कार ज्या ठिकाणी प्रत्ययाला येतो त्याला काय म्हणायचं, भगवंताची विभूती. म्हणजे भगवंत कोणत्या ठिकाणी विशेषत्वानं आहे, म्हणजे ती वस्तू म्हणजे साक्षात भगवंत. आणि ते काय सांगितलं, 10 इंद्रिय 11 मन. त्या इंद्रियामध्ये हत्तीमध्ये ऐरावत मी आहे नाही का, किंवा सप्तऋषीमध्ये वसू मी आहे, मासामध्ये महिन्यामध्ये माघ महिना मार्गशीर्ष नाही, मार्गशीर्ष मी आहे. त्यानंतर ऋतूमध्ये वसंत ऋतू मी आहे. अशा ते भगवंतानी म्हणजे असे जे जे आहे सांगितलेलं आपण ज्याला आपण असं म्हणतो त्याच्यामध्ये भगवंताचं जे विशेष रूप तर ते विभूती अशा एकूण 75 विभूती भगवंताने सांगितल्या आहेत अर्जुनाला. म्हणजे त्या विभूती म्हणजे भगवंताचं विशेष आविष्कार त्या ठिकाणी जाणवतो. मग आता सूर्य म्हणजे भगवंताचं स्वरूप, मन म्हणजे भगवंताचं स्वरूप, समुद्र म्हणजे भगवंताचं स्वरूप, मनुष्यामध्ये राजा म्हणजे भगवंताचं स्वरूप, सर्पामध्ये वासुकी हे भगवंताचं स्वरूप आहे असं. तर अशा रीतीने भगवंतानं त्या विभूती सांगितल्या, तेवढ्या करता विभूती सांगितल्या. मग आई काय करते मुलाला एक एक घास करून घालते ना, त्याला एवढासा भात खायला घालायचा आहे, एक एवढा भात एकदम घालत नाही, ती काय करते एक 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 घास करून घालते. आणि मग सगळ्या विभूती सांगितल्यानंतर मग देव अर्जुना म्हणतात, अर्जुना ह्या माझ्या विभूती सांगितल्या परंतु एवढंच मी नाही, एवढंच मी नाही, परंतु माझं खरं स्वरूप म्हणजे सगळंच काही मी आहे असं भगवंतांनी शेवटी अर्जुना सांगितलं. ह्या माझ्या केवळ कसं आहे, आपण आता उदाहरणार्थ पहा काय करतो, प्रातिनिधिक स्वरूपाचं पाहुणे जे आलेले आहेत ना, पाहुणे आलेले आहेत ना, पाहुण्यापैकी काम काही पाहुण्या प्रातिनिधिक स्वरूपाचं काय करायचं, त्याचा सत्कार करायचा. म्हणजे आपल्या समजा आपण कुठे कार्यक्रमाला गेलो, कुठं आपल्या वडगाव श्री चंद्रनगरमधून आपण सगळे गेलो, त्यामध्ये काय म्हणते आता प्रातिनिधिक सगळ्यांचा सत्कार करण्यापेक्षा प्रातिनिधिक स्वरूप संगीताचा सत्कार करायचा नाही का, प्रातिनिधिक स्वरूपाचा म्हणजे सगळ्यांचा सत्कार झाला. अशा पद्धतीने ती विभूती भगवंताची. अशा एकूण 75 विभूती भगवंतांनी सांगितल्या आहेत. परंतु सगळं जग आणि म्हणजे सगळे जे जे काय आहे ते भगवंता व्यतिरिक्त आता याच्यामध्ये भूमी चाललेली येते. म्हणून काय या परी ब्रह्मादी पिपीत कवडे मधवास म्हणजे दुसरी कुठेच नाही. आणि ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत मीच आहे. जे जे काय आहे ते सगळं मीच आहे. परंतु वस्तू ह्या उपाधी आहेत. प्राणी उपाधी आहेत, वस्तू उपाधी आहेत, पदार्थ उपाधी आहेत. पण त्या उपाधीमध्ये मी आहे गुप्त रूपानं.
गुप्त रूपानं प्रत्येक उपाधीमध्ये मी गुप्त रूपानं आहे. म्हणून मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत आणि गवताच्या काडीपासून हिमालयापर्यंत सगळं काही मीच व्यापलेलं आहे. आयशे जाणे जो साची, नाही का, म्हणून का या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी मजवाचून दुसरी गोटी नाही, माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. परंतु विभूती आपल्या ज्या उपाधी आहेत, आता देव का कळत नाही? ब्रह्मतत्व आहे ते गुप्त रूपानं आहे, ते गुप्त रूपानं आहे. आणि म्हणून उपाधी दिसते परंतु भगवंत दिसत नाही. आणि त्या उपाधीनच तो झाकलेला आहे, उपाधीने झाकलेला आहे. मग त्या उपाधीमध्ये कसा आहे? तो परमात्माच आहे. म्हणून काय सांगितले? म्हणून का या परी ब्रह्मादी पिपिलिकावरील मज वासून दुसरी गोटी नाही. आईसे जाण, आता पुढची उभी आहे, आईसे जाणे जो साची, हे खरं ज्याला कळतं, आईसे जाणे जो साची, त्या चैले झाली ज्ञानाची, त्याला ज्ञानाची जागृती झाली. त्याला काय झालं? तर माझ्या ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत मीच आहे. वरून तुम्ही मला मुंगी दिसत असेल, गाय दिसत असेल, बैल दिसत असेल, हत्ती दिसत असेल, या शरीराची उपाधी अनेक आहे. किंवा आता आपण म्हटलं लाडू आहेत, पेढे आहेत, बासुंदी आहे, बर्फी आहे, जिलेबी आहे, हे अनेक पदार्थ आहेत. पदार्थ अनेक जरी असले तरी त्या पदार्थामध्ये साखर हा पदार्थ एकच आहे का? प्रत्येक पदार्थाची गुढी ही कशी गुढी आहे? त्या साखरेचीच गुढी आहे. मग पदार्थ अनेक आहेत परंतु सगळ्या पदार्थामधून साखर मात्र एकच आहे. मग आता ह्या काय उपाधी आहेत? नदी आहेत, नाले आहेत, समुद्र आहेत, ओढे आहेत का नाही? नद्या, नाले, समुद्र, ओढे हे सगळे आहेत. आड आहेत, विहिरी, या सगळ्यामध्ये पाणी आहे. मग आता विहिरीतलं पाणी, नदीतलं पाणी, आडातलं पाणी, डोहातलं पाणी, नदीतलं पाणी, समुद्रातलं पाणी, हे पाणी एकच आहे ना. मग पाणी एकच आहे. मग एकाला आपण नदी म्हणतो, एकाला आड म्हणतो, एकाला विहीर म्हणतो, एकाला डोह म्हणतो, असं का? मग हे नदी, आड, विहीर हे आपण पाण्याला म्हणतो का त्या आकाराला म्हणतो? आकाराला म्हणतो. पाणी एकच आहे, पाण्याला म्हणत नाही. परंतु पाणी जर नसेल त्याला विहीर म्हणतो नाही का? म्हणजे पाणी आणि तो आकार, ह्या दोन्ही म्हणून काय आहे? आता समजा नुसताच खड्डा आहे त्याला कोणी नदी म्हणेल का? नुसताच खड्डा घेऊन ठेवला त्याला कोणी विहीर म्हणेल का? खड्डा घेऊन ठेवला त्या विहीर म्हणत नाही, त्या खड्डा आणि पाणी. मग तसं ती वस्तू आणि त्यात परमात्मा, ह्या दोनचा समन्वय म्हणजे ती काय आहे? ती भगवंताची विभूती. विभूती आहे का नाही? मग आता ही बाटलीमध्ये पाणी, दोन वस्तू आहेत. आतमध्ये पाणी आहे, बाहेरून बाटली आहे का? मग तसं वरून जो दिसायला वस्तू आहे परंतु आतमध्ये काय आहे? भगवंत आहे. वस्तू बाहेरून कोणती दिसो, आता या बाटल्या लहान मोठ्या कोणत्या रंगाच्या कशा असो परंतु आतमध्ये पाणी वस्तू एकच. बाटल्याचा रंग कोणताही असो, बाटल्याचा आकार कोणताही असो, बाटल्या लहान मोठ्या असो, बाटल्याला महत्व नाही, बाटल्यामध्ये पाणी एक आहे. तसं अनेक ज्या वस्तू दिसतात, प्राणी दिसतात, जे जे काही दिसेल आणि जे जे काही असेल त्या सगळ्यामध्ये एकच एक परमात्मा बनलेला आहे. आता तुम्ही आम्ही आपण इथं जमलो आहोत, आपण अनेक आहोत. आपली मग भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला, यांची नावे ही अनाने, अनाऋषी वर्तने, वेशई शिनाने आग्रे यांची आयशे दे. मग यांची नावेही अनाने, ह्या ताई आहेत, भिवरे ताई आहेत, त्या चव्हाण ताई आहेत, ह्या मांजळी ताई आहेत, माहिती ही मंगलताई, ही संगीताताई. मग यांची नावही वेगळी, त्या दिसायला वेगळ्या, यांची उंची वेगळी, यांचे स्वभाव वेगळी, यांची गरिबी श्रीमंती वेगळी, प्रत्येकीचं एक दुसरी सारखं नाही, दुसरे तिसरी सारखं नाही का? परंतु असं जरी असलं, भेद जरी आपल्या सगळ्यांच्या दिसत असला तरी परंतु हा भेद ह्या उपाधी आहेत. पण आतमध्ये ब्रह्मतत्व मात्र कसं आहे? एक. मग आतमध्ये ह्या बाटल्या आहेत, मग पाण्याला महत्व का बाटलीला महत्व? तुम्ही मला सांगा. पाण्याला महत्व का बाटलीला महत्व? सांगा तुम्ही. असा कोणता गंजक करे का आतल्या पाण्याला महत्व नाही, त्या बाटलीलाच महत्व देतो? असा कोणी आहे? असा कुणी नाही. कोणते पहा, बॅग पहा. आता या बॅग आहेत,
बॅगला महत्व का बॅगमध्ये असणाऱ्या वस्तूला? पाकिटाला महत्व का पाकिटामधले जी त्याला महत्व आहे? त्याला महत्व. मग आतल्या वस्तूला महत्व असतं. बाहेरच्या वस्तूला अजिबात महत्व नाही का? मग तसं ह्या ज्या सगळ्या यांची नावे ही अनन्या, हे दिसायला वेगळे, रूप वेगळी, आकार वेगळी, नावं वेगळी, हे सगळं काय, परंतु सगळ्यांच्या मध्ये ब्रह्मतत्व मात्र एक आहे. जे अंध असतात, जे मंदबुद्धीचे, जे अज्ञानी आहेत, आता यामध्ये एक फार महत्वाचा विषय आहे. ह्या जरी असंख्य व्यक्ती दिसत असल्या तरी आतली वस्तूची महत्वाची असते. बाह्य दृष्टी पाहायचंच नसतं. बाह्य गोष्टी अज्ञानी माणसाने पाहावी, मूर्ख माणसाने पाहावी. बाह्य गोष्टीला अजिबातच किंमत नाही. बाहेरच्या गोष्टीचा विविधता आहे, अनेकता आहे, आणि त्या नाश पावणाऱ्या आहेत. कोणता देव अमर आहे? नाश पावणारा कोणता नाही. जिथं एकत्व आहे ती वस्तू सत्य असते. एकत्व आहे म्हणून आत्मा सत्य आहे. आणि ज्ञानी असतो तो आत्मदृष्टीनेच पाहतो, तो बाह्य दृष्टीने पाहतच नाही का? आपण नमस्कार करतो, म्हणतो नमस्कार. नमस्कार कोणाला करतो? नमस्कार कसा करतो? असा करतो का नाही? हात असा जोडतो, मागे घेतो, पुढे घेतो, असं असं करतो का नाही? असं करतो का नाही? ही परंपरा आहे. असं का करतो? दोन जरी असले तरी एक म्हणजे हा आणि हा. भारतीय संस्कृती नाही का? हे दोन जरी असले, दोन आहेत पण दोन नाहीत, एक. हात का जोडतो? हल्ली पद्धत निघाली. आता काय ही काय असं कुठं असतं का? हात का मोडला काय का? तुकडा पडला हाताचा. हात मोडला, एक हात, दुसरा हात नाही, अरे हात जोड. हात असा नमस्कार करा ना, असा नमस्कार करा. महत्व कशाला आहे? अशाला महत्व आहे नाही. आणि म्हणून काय सांगत होतो, तर ज्ञानी जो असतो तो काय करतो? बाह्य वस्तूला कवडी मोड सुद्धा किंमत देत नाही, काळी मात्रही किंमत देत नाही. बाह्य दृष्टीने जर पाहिलं तर तो अज्ञानी ठरतो, मूर्ख ठरतो. एवढंच नव्हे, त्याची भयंकर हानी होते. एवढंच नाही तर त्याला ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचता येत नाही. ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचायचं असेल तर बाहेरून पाहूच नका. बाहेरून पाहूच नका, नावगाव पाहूच नका. त्याची गरिबी श्रीमंती, लहान मोठेपणा, श्रेष्ठ कनिष्ठपणा पाहूच नका. त्याच्यामध्ये ब्रह्मत्व हे सत्य आहे, ते शाश्वत आहे. आणि सगळ्यांचं ब्रह्मतत्व कसं आहे? सगळ्यांचं ब्रह्मतत्व एक आहे, म्हणून आपण वेगळे नाहीत. आणि बाह्य दृष्टीने पाहिलं ना तर मग जोपर्यंत बाह्य दृष्टीने पाहतो, ऊस डोंगा परी रस नोई डोंगा, काही भुरला शिवरणी आले नाही का? आणि वरच्या रंगाला पाहूच नको, आतलं पहा. आतली वस्तू काय किमतीची आहे? आतल्या वस्तूची किंमत नाही का? आणि म्हणून त्या विभूती असंख्य जरी असल्या तरी त्या विभूतीमध्ये एकच मी परमात्मा नाही का? एकच मी परमात्मा आहे. पण अनेकत्व जरी असलं आणि आयसे जाणे जो साची नाही का, त्या चेहरे झाले ज्ञानाचे. त्याला काय झालं? म्हणून कधीही आत्मतत्व पाहायचं असतं. आणि म्हणून म्हणतात चोर झाला बरं का, मनुष्य आहे, चोर आहे. मनुष्य चोर झाला, त्याचा आत्मा चोर नाही. बरोबर आहे का? मनुष्य चोर आहे, त्याचा आत्मा चोर नाही. किंवा एखादा मनुष्य रोगी आहे, त्याचा आत्मा रोगी नाही. मनुष्य दुःखी आहे, त्याचा आत्मा दुःखी नाही. मनुष्य श्रीमंत आहे, त्याचा आत्मा श्रीमंत नाही. एखादा गरीब आहे, त्याचा आत्मा गरीब नाही. हे भाव कसे आहेत? वरचे देहाचे भाव आहेत. म्हणून गरिबी, श्रीमंती, श्रेष्ठ कनिष्ठ, लहान मोठा म्हणून उंच नीच काही नाही भगवंत नाही. आणि म्हणून कसं आहे तर असं आता जे सांगितलं ना, हे सगळं काही सत्य नाही. आपला आत्मा सत्य आहे. म्हणून आपण सुद्धा बरं, आणि आत्मा आहे म्हणून ते आहे. तुम्ही सांगा आता, देहाला आत्म्याची गरज का आत्म्याला देहाची गरज? आता घर बांधायचं, घराला आपण पाया बांधला, पायाशिवाय घर आहे का? घराला महत्व कशामुळे आहे? घराचं असणं पायामुळे.
आता घराला पाय आहे आणि त्या पायाला कोणता पाय? पायाला पाय असतो होय? पायाला पाय असतो का कुठं? पायाला पाया नसतो. पायाला पाया असतो कुठं? कधीच नसतो. नाही, कधीच नसतो. आता तुम्ही काही लाडू पदार्थ काही तयार केले, त्याला गोडी कमी जास्त झाली, आपण बोललं जरा फिक्कट झाले, अजून साखर टाका. परंतु साखर गोड करण्यासाठी आणखी काय टाकावं? जगातली कोणती वस्तू आणावी साखर आणखी गोड करण्यासाठी? काही टाका, गोडी आहे ती साखरे, सगळ्यांना गोडी आहे ती साखरेची. आणि तुम्ही साखर पावशेर साखर आणखी 2 किलो साखर टाकली म्हणजे गोडी वाढते? वाढली का गोडी? 2 किलो साखर टाकली म्हणजे गोडी वाढली का? साखर टाकली गोडी, साखर तुम्ही किती ती कमी होत नाही आणि तिची गोडी तुम्ही जरी काढून जरी घेतली, आपण साखरेतली गोडी काढायची, काढता येईल. साखरेतली गोडी वाढवता येईल. आणि म्हणून तर गोडी पहा कसं आहे, स्थायी भाव या साखरेचा, सत्य भाव त्याला. बरं, तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्याला आधार कशाचा आहे? पृथ्वीचा. बरोबर आहे का? आपला आधार कशाचा आहे? पृथ्वीचा आहे. तुम्ही का कशात राहता का? असं आकाशमार्गी आला का तुम्ही? हलकत आहे? पृथ्वीचाच आधार आहे ना. पृथ्वीला राहता ना, मग पृथ्वीला आधार कशाचा आहे? पृथ्वीला आधार कशाचा आहे? तिला कशाचाच नाही, तिला स्वतःवर सांगतो तुम्हाला. पृथ्वीला आधार कोणाचा नाही, पृथ्वीला आधार पृथ्वीचाच आहे. पृथ्वीला आधार आहे कशाचा? पृथ्वीला कशाचाच आधार नाही, ती सगळ्यांना काय करा आधार देत आहे. अजून सूर्य सगळ्या जगाला प्रकाश देतो. मग सूर्याला प्रकाश कोणाचा आहे? सगळ्या जगाला जो प्रकाश सूर्य देतो त्या सूर्याला प्रकाश कोणाचा आहे? नाही. आता नद्या नाली ओढे यांना समुद्र पाणी देतो. सगळ्या नद्या नाली ओढ्यांना समुद्र पाणी पुरवतो. मग सांगा, त्या समुद्राला पाणी कोण पुरवतो? सांगा ना तुम्ही. सगळ्या जगाला, नद्यांना, नाल्यांना, ओढ्यांना जे पाणी आहे त्या पाण्याला स्रोत आहे समुद्र. आता समुद्राला कोण पाणी पुरवतो? तो स्वयंभू आहे. त्याला कोणी पाणी, स्वयंभू वस्तू असते, कमी होत नसते, वाढतही नसते, आणि तिला कोणाचा आधाराची गरज नसते. आणि मग काय सांगितलं तर समुद्राला सगळ्या जगाला पाणी पुरवतो, परंतु तर समुद्राला मात्र कोणीही पाणी देण्याची गरज नाही. आणि म्हणून तो कधी आटत नाही आणि कधी वाढतही. तो जेवढा आहे तेवढाचे. समुद्र घेतो जिरवून पाणी, समुद्र तेवढाचे. मग जगाला आधार ब्रह्म आहे का नाही? जगाला आधार ब्रह्म आहे. आणि ब्रह्माला आधार कशाचा आहे? सत्य वस्तूला आधार कशाचाच नसतो. सत्य वस्तू ही सगळ्यांना आधार असतो, परंतु तिला जर कोणाचा आधार म्हटलं तर ती दुबळी ठरली. ती समर्थ आहे, तिला कोणाच्या आधाराची गरज नाही. सगळ्या विश्वाला ती आधार आहे, तिला कोणाच्या आधाराची गरज नाही. जसं समुद्राला कोणाकडून पाणी घ्यावं लागत नाही, तो स्वयंभू आहे, स्वयंपूर्ण आहे. जसं ब्रह्म हे स्वयंपूर्ण आहे. सगळ्या गोष्टींचा उद्भव ब्रह्मापासून आहे. सगळ्या गोष्टींचा लय ब्रह्मामध्ये आहे. ब्रह्म म्हणजे मोठं. ब्रह्म म्हणजे काय? बृहत मुंबई, बृहत मुंबई म्हणतात ना. बृहत म्हणजे मोठी मुंबई. मग ब्रह्मापेक्षा मोठं कोणीच नाही. ब्रह्मासारखं कोणी आहे का? ब्रह्मासारखं ब्रह्मच, ब्रह्मासारखं कोणीच नाही. बरं, त्याचे गुण जे आहेत, त्याचे ब्रह्मा इतकं ज्ञान. आपला जो जो आनंद मिळतो, लक्षात घ्या, तुम्हाला जो आनंद मिळतो तो तुमचा आनंद नाही. एक लक्षात घ्या की आपण दगडामध्ये आनंद आहे का? सकाळी मंडळीने सांगितलं 2 गोष्टी जगामध्ये आहेत, एक आत्मा आहे, अनात्मा आहे. हे तत्वज्ञान आहे, लक्षात ठेवायचं चिंतन करण्यासाठी. त्याशिवाय आपलं चिंतन घडणार नाही व्यवस्थित, आपल्याला निवड करता येणार नाही. 2च गोष्टी या जगामध्ये आहेत, एक आत्मा आहे, एक अनात्मा आहे. आत्मा म्हणजेच ब्रह्म, त्याला ब्रह्म म्हणतात, त्याला आत्मा म्हणतात. ब्रह्म आणि आत्मा एक आहे. मग आपल्याला ते आपण तो विचार, तुम्हाला फार जर समजत नसेल
तर देहापुरता विचार जर केला, देहापुरता विचार जर केला तर काय आहे, ही देह ही प्रकृती आहे, याला अनात्मा म्हणायचं. याच्यामध्ये जे ब्रह्म आत्मतत्व आहे तो आत्मा म्हणजे देव. इथं दोन गोष्टी आहेत, एक देव आहे आणि एक देव आहे, दोन गोष्टी आहेत, आत्मा आहे आणि अनात्मा आहे. तसं जगामध्ये सुद्धा आहे पहा, आत्मा आणि अनात्मा. तर आपल्याला काय करायचं आहे, आत्मा आणि अनात्मा आपल्याला वेगळे करायचे, आत्मा आणि अनात्मा आपल्याला वेगळे करायचे आहे. मग आता तर अनात्मा जो आहे तर तो अनात्मा कसा आहे, अनात्मा ज्याला आपण म्हणतो, हे फार विषय समजणं महत्वाचं आहे. हे समजलं की मनुष्य, आता पहिली गोष्ट माणसाला ज्ञान व्हायला पाहिजे, बरोबर आहे का नाही, ज्ञान व्हायला पाहिजे. आणि ज्ञान जरी झालं तरी ते पचवता आलं पाहिजे, खरं आहे का नाही. खायला काय 4 भाकरी कोणी खाईल, पण उठता येईल का पुन्हा, उठता येईल का. ज्ञान होणं महत्वाचं आहे, ज्ञानाची प्राप्ती महत्वाची आहे, ते ज्ञान सांभाळणं आणि पचवणंही महत्वाचं आहे, बरोबर आहे का नाही. तुम्हाला हत्ती दिला कोणी, हत्ती काय, हत्ती दिला परंतु हत्तीला सांभाळता येईल का, हत्तीला सांभाळता येईल, ज्याला हत्तीला सांभाळता येतं त्यानंच हत्ती बाळगावा, बरोबर आहे का नाही. सापाला कुणी पाळा, तर आत्मा आहे अनात्मा आहे. हे दिसतंय ते जग आहे, दिसतंय ते जग आहे, कळतं ते जग आहे, दिसतं ते जग आहे, भासतंय ते जग आहे. ते सूक्ष्म आहे आणि स्थूल आहे, स्थूल आहे, सूक्ष्म आहे आणि स्थूल आहे. आणि त्याच्यामध्ये गुप्त रूपाने चैतन्य असतं, ते न दिसणार असतं. ही फॅन दिसतोय तुम्हाला, करंट दिसतो का, करंट हा गुप्त आहे आणि फॅन हा स्थूल आहे, आकारवान आहे, स्थूल आहे. फॅन हा स्थूल आहे, त्यात करंट हा गुप्त आहे. तसं जगामध्ये ब्रह्म गुप्त आहे आणि जग हे कसं आहे, स्थूल आहे, म्हणजे प्रगट आहे. आणि ब्रह्म कसं आहे, आणि हेच आपल्याला वेगळं करायचं आहे. काय वेगळं करायचं आहे, आणि म्हणजे मग मी कोण, तर ते हे नासक, हे स्थूल, हे आकाराचं, हे मी नाही. याच्यामध्ये जे काय आहे सांगितलं ना, एक स्थूल आणि गुप्त, गुप्त सांगितलं शब्द वापरला होता. तर ह्या जे स्थूल आहे आणि याच्यामध्ये जे गुप्त तत्व आहे, जो सर्वदा गुप्त जनात वागे, प्रसन्न भक्ता निजबोध सांगे, सद्भक्ती भावा करिता भुकेला विसरू का सांगे. मग असं गुप्त तत्व आहे. गुप्त का म्हणायचं, ते दिसत, सकाळी सांगितलं नाणं होते काय, सकाळी सांगितलं काय सांगत आहे ते, हा ब्रह्म हे दिसत नसतं. ब्रह्म तुम्हाला कधीच दिसणार नाही. पण आम्हाला ब्रह्म कसं दिसत नाही, ब्रह्म कसं दिसत नाही. ब्रह्म दिसत नसतं, ब्रह्म कळत नसतं, नाही का. ब्रह्म जाणता येत नाही, ब्रह्म पाहता येत नाही, मग ब्रह्म होता येते. ब्रह्म व्हायचं असतं, ब्रह्म कळत नाही. आता काय म्हणतो तुम्ही, ब्रह्म का कळत नाही, ब्रह्म का कळत नाही, ब्रह्म का दिसत नाही, ब्रह्म का जाणता येत नाही, हे तुम्हाला कळलं पाहिजे ना. हा फार गहन सिद्धांत सांगतो तुम्हाला, घनातला गहन सिद्धांत आहे हे, घनातलं गण असं ज्ञान. मग ब्रह्म का जाणता येत नाही हा विषय मी तुम्हाला सांगतो, का जाणता येत नाही. मी पाहिलं काय, ही बाटली आहे आणि मी बाटली पाहिली, मी बाटली पाहिली, मग पाहणारा मी आहे. मग पाहतो तो चेतन असतो आणि ज्याला पाहायचा असतो तो कसा असतो, जड असतो. मी बाटल्या पाहिलं म्हणतो नमस्कार बाई साहेब, मी नमस्कार केला, ती बाटली म्हणून का ओके थँक्यू, बाटली म्हणेल मानणारच नाही. मग बाटलीला पाहणारा, बाटलीला जाणणारा, बाटलीला देणारा, बाटलीला घेणारा तो चेतन असतो. जडाला मग जाणता येतं ती जड असते, पाहता येतं ती जड असते, जी कळत असते ती जड असते. आता ही बाटली, मला ही बाटली
मला पाहू शकत नाही, मला जाणू शकत नाही. बाटली म्हणते का मला सर कळले कशी काय सर येते. बाटली मला मी कसा आहे ते बाटलीला कळत नाही, ती मला पाहू शकत नाही, ती मला जाणू शकत नाही. मग आता का बरं, तुम्हाला कळलं का, जड वस्तू चेतनाला जाणू शकत नाही. बरोबर आहे ना सिद्धांत कळला. चेतन मात्र जडाला पाहतो, चेतन जडाला पाहतो पण जड चेतनाला पाहू शकत नाही. चेतन जडाला जाणू शकतं परंतु जड चेतनाला जाणू शकत नाही. आणि चेतनाला चेतनाला कळतं, काय कळतं, जड कळतं. जडाला काही कळत नाही, दिसत नाही. आता पुढची गोष्ट काय सांगा तुम्हाला, म्हणजे मग जड जी वस्तू असते तर ती पाहू शकत नाही. मग आता सगळं जग आहे त्याचं सगळं जड आहे, मग ते जड्याचा अर्थ आत्मा सोडला तर जड आहे, मग ते पाहू शकतं का. आपली इंद्रिय जड आहेत, सगळं ते आपण विचार करा. आत्मा सोडला तर सगळं जड आहे, मग जड काय पाहू शकत नाही, जाणू शकत नाही. मग आता आत्म्याला तुम्ही सांगा, बाकीचा अनात्मा आहे, अनात्मा जड आहे, मग तो पाहू शकतो का. मग आत्म्याला जर पाहायचं असेल तर जड तर पाहू शकत नाही. दोनच गोष्टी आहेत, आत्मा आणि प्रकृती, म्हणजे आत्मा आणि अनात्मा. मग आत्मा अनात्मा तर जाणू शकत नाही, पाहू शकत नाही. मग आत्म्याला कोण पाहू शकतो, कळलं का तुम्हाला. आता कोण पाहू शकतो, कोणीच पाहू शकत नाही. तुम्ही म्हणा मला आत्मा दिसला पाहिजे, 96 या गप्पा कुठपर्यंत असतात, गप्पा कुठपर्यंत असतात. तर तुम्हीच आत्मा आहे, तुम्ही आत्म्याला कसं जाणू शकता. ना आत्म्याला जाणायचं नसतं, मग करायचं काय. तर आत्म्यावरच जे आवरण आहे, म्हणजे मी आणि माझं हे त्यांनी झाकलेलं, हे फक्त दूर करायचं का. मग जसा दिवा आहे, दिव्यावरचं झाकण आहे, झाकण आपण आता अंधारात वस्तू आहे, अंधारामध्ये आतमध्ये अंधारी वस्तू आहे, आपण ती वस्तू पाहायला गेलो तर दिवा लावतो. बरोबर आहे ना, ती वस्तू पाहायला दिवा लावतो. आणि दिवा जर पाहायचा असेल तर काय बॅटरी घेतो, दिवा जर पाहायचा असेल तर बॅटरी घेतो नाही का. मग दिव्याला वस्तू पाहायला दिव्याची गरज आहे, पण दिवा पाहायला कशाचीच गरज नाही, कारण तो स्वयंप्रकाशित आहे. कसा आहे तो, स्वयंप्रकाशित आहे. तसा आत्मा स्वयंप्रकाशित आहे नाही का. म्हणून त्याला कोणी जाणू शकत नाही, त्याला तोच जाणू शकतो. मग तुम्हाला मी दुसरं काहीच नाही, बाकी आता दुसऱ्या गोष्टी तुम्हाला सांगतो ना, बाकी सगळ्या गोष्टी कल्पित आहेत. कल्पित जी गोष्ट आहे, कल्पित म्हणजे काय, कल्पित म्हणजे काय, तुम्हाला कल्पित एक गोष्ट कळली पाहिजे. तुमच्या कल्पनेनं केलेली गोष्ट आहे, कल्पनेनं. आता एखादी तरुण मुलगी आहे, तिचं लग्न झाली, तिने असं कल्पना केली, असं माझा नवरा असतो, असं माझा नवरा असेल, तसा बरा नवरा असेल, मी अशाशी तशी बोलत, असं तशी बोलत. तो तिला कधी भेटायचा कल्पनेतला नवरा, कधी भेटायचा. कल्पनेतली वस्तू कधी सत्य नसते, ती केवळ कल्पनाच असते. तसं जगानं जाण्याला जावं तर जग ही कल्पना. आता थोडस अवघड गोष्ट आहे जरा, मला माहिती आहे जरा. म्हणून जग सगळं जड आहे. जड वस्तू ही चेतन, जड वस्तू ही कल्पित असते. आता तुम्हाला सांगतो, दुरी आणि दुरीवर भासलेलं सर्प, सोप्या पद्धतीने सांगतो. दुरी आहे म्हणजे ब्रह्म आहे, दुरीवर जो सर्प भासतो तसं जग आहे. जसं दुरीवर सर्प भासतो तसं ब्रह्मावर, दुरीवर जसा सर्प आहे तसं ब्रह्मावर जग आहे. काहीच फरक नाही. तंत दृष्टांत आहे. दुरीवर जसा सर्प, अर्थ कळला कायचा, दुरीवरचा सर्प कळला का तुम्हाला. दुरीवर जसा सर्प मग तसा ब्रह्मावर जग आहे. मग दुरीवरचा सर्प सत्य आहे का. मग कसा येतो, दुरीवर जो सर्प आहे, तुम्ही कल्पना केली हा सर्प बराच लांब सर्प दिसतो, आमक्या जातीचा असला पाहिजे, त्याचं तोंड मोठं आहे, तो नागच असला पाहिजे. ती दुरी काहीतरी अशी पडली, समजा अशी दुरी पडली, थोडस काहीतरी लाकूड दगड बिगड काहीतरी असेल, अशी पडली, आता नागच दिसतो, आता असाच फणा काढून नसला. तुम्ही कल्पना केली तो नाग आहे, तुम्ही कल्पना केली तो मोठा सर्प आहे, परंतु तिथं वस्तू सर्प. तुम्ही कल्पना केली सर्प आहे, परंतु सर्प ही वस्तू कुठेच नाही.
तसं तुम्ही कल्पना केली हे जग आहे, परंतु जग ही वस्तू कुठेच नाही. मग दुरीवर भासणारा सर्प हा केवळ काय आहे? कल्पना. आणि तो कुठं आहे? केवळ कल्पनेतच आहे. तो सर्प केवळ कल्पनेतच आहे. आणि त्या सर्पाला अस्तित्व कधीपर्यंत आहे? कल्पना जाईपर्यंत. सर्प ही कल्पना आहे. दुरी पाहिली, अरे मला वाटलं हा सर्प आहे. माझी अशी कल्पना होती का तो सर्प असावा, नाही का? परंतु माझी अशी कल्पना होती का तो सर्प असावा, पण तो सर्प नाही. माझी अशी ज्ञान झाल्यावर माझी अशी कल्पना होती का तो जग असावा, पण तो जग नाही. मग सर्प जसा कल्पनेतला तसं जगही कल्पनेतला आहे, नाही का? आणि त्या दुरी का दिसली नाही? सर्पानं दुरी झाकली. दुरी का दिसली नाही? सर्पानं दुरी झाकली. बस आता सत्य सर्पानं दुरी झाकली का कल्पनेतल्या सर्पानं दुरी झाकली? कल्पनेतल्या सर्पानं दुरी झाकली. मग आता ब्रह्माला कशाने झाकले? जगाने झाकले. मग सत्य जगाने झाकले का कल्पनेतल्या जगाने? आणि सत्य जर दुर्वार सर्प जर खरंच असत तो गेला असता का? तो गेला असता का? त्याच सत्य जर असता, ऐका, दुरीवरचा सर्प जर सत्य जर असता तर त्याचं सर्परूपानंच ज्ञान झालं असतं आणि त्याचा बाध कधी झाला नसता. फार महत्वाचा विषय बरं का, अति महत्वाचा. म्हणजे अतिच. दुरीवरचा सर्प जर खरा असता तर तो सर्प कधीच गेला नसता. दुरीचं ज्ञान कधीच झालं नसतं, सर्पाचं ज्ञान झालं असतं आणि त्या सर्पाचा बाध कधीच करता आला नसता आणि त्याला कल्पना म्हणता आली नसती. त्याला सत्य म्हणावं लागलं असतं आणि त्याचा बाध कधी झाला नसता. तो जर सत्य जर असता तर, नाही का? तसं जग जर सत्य जर असतं, बरं का, जग जर सत्य जर असेल त्याचा बाध कधीच होणार नाही का? त्याचा कधीच बाध होणार नाही. अजून काय सांगितलं? मग सांगितलं सर्पाचं म्हणजे त्याचा बाध कधीच होणार नाही आणि तो त्याचा बाध कुणीच करणार नाही. तो जग हा कधीच नष्ट होणार नाही. सत्यत्व नसणार, नाही का? तसं जग जर सत्य जर असेल ना, सत्य जर असेल ना, ते खोटे म्हणूनच त्याचा बाध होतो. कल्पना आहे म्हणून त्याचा बाध होतो. सत्य असतं त्याचा बाध कधी झाला नसता. ब्रह्मज्ञान जरी झालं, दुरीचं ज्ञान, खरा सर्प आहे, दुरीचं ज्ञान झालं तरी सर्प आहेच. म्हणजे दुरीचं ज्ञान झालं तरी सर्पाचा नाश नाही. तसं ब्रह्माचं ज्ञान झालं तरी जग सत्यच आहे, नाही का? असं त्याला बाजार असतं. म्हणून दुरीचं ज्ञान झालेला म्हणतो सर्प कल्पित आहे आणि खोटं आहे. तसं ब्रह्माचं ज्ञान झालेला का म्हणतो जग खोटं आहे आणि कल्पित आहे. म्हणजे जे खोटं आहे, कल्पित आहे, त्याचा बाध होतो आणि सत्याचा बाध कधीच होत नाही. म्हणून ब्रह्माचं ज्ञान झालं का जगाचा बाध होतो. बाध म्हणजे कळतो तुम्हाला? कळतो ना? मग ब्रह्माचं ज्ञान झालं की जगाचा बाध होतो. आणि ब्रह्माचा बाध कधी होतो? ब्रह्माचा बाध कधी होतो? ब्रह्माचा बाध कधीच होत नाही. ब्रह्माचा बाध कधी कोणीच करू शकत नाही. एक जण म्हणला, अहो आमच्या गावातले सगळे मेले, आमच्या गावातले सगळे मेले. सगळे मेले. हा मग तू आहे ना, तू जिवंत आहे ना. म्हणजे हे तुझं बोलणंच काय सांगतं, आमच्या गावातले सगळे मेले हे म्हणणं, तू ज्या अर्थी जिवंत याचा तर तुझ्या गावातले सगळे मेले नाही. बरोबर आहे का नाही? तिथं कोणी जागा आहे का? नाही, सगळे झोपले. ते समजा एक जणाला 4-6 जण होते घरातले, सगळे झोपले. एक जणाला बाहेर का सगळे झोपले. कुणी जागा आहे का? नाही. कुणी जागा आहे का? नाही. त्यात एक जण म्हणतो जागा कुणीच नाही, सगळेच झोपले. आणि मी पण झोपलोय. याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे जो म्हणतो सगळे झोपलेत तो जागा आहे, जो म्हणतो सगळेच मेलेत तो जिवंत आहे. तसं सगळ्याचा बाध झाला असं जो जाणतो तो आत्मा आहे. बरोबर आहे ना? मग सगळ्याचा बाध होतो, आत्म्याचा बाध होत नाही. आणि आत्म्याचा बाध कोण करणार? सगळं संपलं. बाध होणं म्हणजे सगळं मिथ्या आहे, कल्पित आहे, सत्य काहीच नाही.
आता सगळ्याचा हे जगाचा बात करीत गेलो, सगळे एका बात करीत गेलो, आत्मा सगळ्यांचा बात झाला, काही जग राहिलं नाही, सगळ्या जगाचा बात केला. आता आत्म्यापर्यंत येऊन ठेपलो. आता आत्म्याचा बात कर. आत्म्याचा बात करता येणार का? आत्म्याचा बात केल्यानंतर एकाचा बात केला, पुढची गोष्ट शिल्लक राहिली नाही का? एकाचा बात केला, पुढची गोष्ट शिल्लक राहिली. तसं आत्म्याचा बात केला, पुढे काय शिल्लक राहणार आहे का? काहीच नाही. आणि म्हणून कसं आहे, आत्मा सत्य आहे. आता दगडात आनंद आहे का? दगडात आनंद आहे का? नाही. म्हणून तुम्हाला जो आनंद मिळतो, आता सर्पा ठिकाणी कल्पित सर्प जो भासतो, त्या ठिकाणी आनंद आहे का? त्या ठिकाणी कोणता धर्म आहे? सर्पावर भासणाऱ्या, दोरीवर भासणाऱ्या सर्पा ठिकाणी कोणता धर्म? कोणता धर्म? कोणताच धर्म त्याला नाही. कल्पित वस्तूला काय धर्म आहे? नाही का? कल्पित वस्तूला धर्म असतो का? म्हणजे जगाला काय धर्म आहे? जगाला काय? ते जे हे फक्त बोलण्यापुरतं, जे बोललो जरी आपण, किती जरी बोललो तरी त्या बोलण्याला काही अर्थ नाही. बोलण्याला अर्थ नाही. गाडी घेतली म्हणले 50 लाख मिळाले, बरं झालं, चांगलं झालं, गाडी घेतली नाही का? गाडी घेतली, 50 लाख होते, 20 लाखाची गाडी घेतली. आता 30 लाख रुपये आमच्या घरामध्ये आहे. लई घरातले लोक तोऱ्यात वागायचे. 20 लाखाची गाडी 30 लाख, 20ची गाडी 30. पण काय झालं, एक दिवस चोरटे आले, सगळ्यांना मरणाचं आणलं. मग फोन केला, कोणीतरी आलं, म्हणून आता ऍडमिट करायचं दवाखान्यात. चोरटे गाडी घेऊन गेले. दवाखान्यात न्यायला गाडी सुद्धा राहिली नाही. 30 लाखही घेऊन गेले आणि 20 लाखाची गाडी घेऊन गेले. बरोबर आहे सत्य. काही तुम्ही जे तुमचं आत्मवस्तू कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. घेऊ शकतो कोणी आत्मवस्तू? तुमचं ज्ञान कोणी हिरावून घेऊ शकतो? हात तोडता येईल, पाय तोडता येईल, आत्मा घेता येईल का तुमचा? नाही का? तो सत्य आहे आणि तोच तुम्ही आहात. हे जड आहे, मग सांगितलं, हे नाशिवंत आहे. आणि आनंद जो असतो तो आत्म्यातच आहे. आता दगडामध्ये आनंद नाही. दगडाला आनंद होतो का? दगड गोड आहे का? नाही का? गोडी दगडायची नाही. आता तुम्ही मला मग साखरेच्या ठिकाणी गोडी आहे, पुढचं शब्द सांगा. तुम्हाला गोडी साखरेच्या ठिकाणी जी दिसते ती गोडी साखरेची नाही. गोडी कशाची? ती आत्म्याचीच गोडी. ती गोडी साखरेला धर्मच नाही ना कोणता, त्याला कोणता धर्म नाही. म्हणून हे कसं आहे तर कशा करता सांगितलं, आत्मा आणि अनात्मा. म्हणून अनात्म्याचा बात केला, अनात्मा संपला की आत्मा शिल्लक राहतो.